तर तिकडे प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली। सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना माफ करणार नाही असं दरेकर यांनी म्हटले। डीजेवर हायकोर्टाने बंदी घातली, मात्र जरांगे मुख्यमंत्र्यांवर टीका करतात असा आरोप दरेकर यांनी केला। त्यांचं आंदोलन व्यक्तिगत दोषाने पीडित असल्याची टीका दरेकर यांनी केली। सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना कधीही माफ करणार नाही। डीजेवर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयानं। कायद्याची जबाबदारी पोलिसांवर आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्र्यांच्या आईवर। व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केलाय। असे करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असूच शकत नाही। एका बाजूला पवार साहेबांचं गुणगान करायचं, कौतुक करायचं, पालख्या व्हायच्या, आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांना आईवरून शिव्या द्यायच्या। हे कुठलं आलं धोरण? आणि जरांगे पाटील ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ते हे सगळे आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे, त्या छत्रपतींना जर हे खरं मानत असतील तर कुणाच्याही, कारण महाराष्ट्राची परंपरा आहे, कुणाच्याही आई बहिणीवर आपण जात नाही, कुणाच्याही असं काही विषय शिवीगाळ आपण करत नाही। पण या व्यक्तिगत कुणाला शिवीगाळ करत नाही, पण ज्या खालच्या पातळीवर जरांगे पाटील जाऊन राहिले हे काहीतरी हे शिवाजी महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे नाही असं यामधनं स्पष्ट होत आहे।